चारचाकी वाहनाच्या कर्जाचे हप्ते थकीत असताना वाहन फायनान्स कंपनी मार्फत जप्त करण्यात आले। मात्र संबंधित वाहन बेकायदेशीररित्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करून मूळ मालकाकडून चावी घेऊन ते वाहन जत तालुका जत जिल्हा सांगली येथून चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात इचलकरंजी येथील जमादार व पाटील या दोघांविरुद्ध फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपींना अटक केली होती। आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता त्यांच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला। या अर्जावर सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट रियाज बांदार व ॲडव्होकेट यासिन पेंढारी यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला।